त्या कृत्यावर कुठेतरी मी म्हणेन की एखादा कठोर निर्णय असणं गरजेचं असेल की अशा ज्यावेळेला नंतर अशा पद्धतीने कृत्य होईल त्या कृत्य करणाऱ्या अपराधीला कुठेतरी त्याच्यावर चाप बसला जाईल अशा पद्धतीने कुठेतरी काही गोष्टी करणं गरजेचं आहे। त्या ताईला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। जाऊया आपण मैदानाकडे, आमच्या समेत जोडले गेले त्यावेळेला रोहित वाजेकर। धन्यवाद शेखर। यावेळेस आपण बघतोय क्वार्टर फायनलचा हा सामना रंगलाय तो म्हणजे रायबादेवी रावे संघ आणि मोरबे संघ यांच्या दरम्यान। मोरबे संघाने प्रथम ज्यावेळेस खेळी केली त्या मात्र उच्चांकाच्या जोरावर त्यांना बाय मिळाली होती आणि इथून मात्र आपण बघतोय एक इन्फॉर्म जो संघ आहे रायबादेवी रावे संघ त्यासोबत त्याची मोठी भिडत असणार आहे। यावेळेस आपण बघतोय मोरबे संघ यांनी टॉस जिंकून नक्कीच एक चांगला निर्णय घेतलाय फलंदाजीचा। तर आपण बघतोय फलंदाजीचा भरणा असणारा हा संघ आहे, कारण की मागच्याच पहिल्या सामन्यात आपण बघायला गेलं तर मोरबे संघाचा कैलास पाटील यांनी तब्बल 17 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 8 षटकारांची भरदार पारी आली होती। यावेळेस मात्र तशाच चुरशीला सामना देत त्यांनी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा आणि आपण बघायचं कितपत हा निर्णय योग्य ठरतोय, कारण की गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टी त्यांची ताकद असणार आहे। यावेळेस आपण बघतो या क्रिकेटचा थरार मोरबे आणि रायबादेवी रावे या संघादरम्यान गोलंदाज वापरला जाणार आहे यावेळेस ओमकार आणि फलंदाज आले ते म्हणजे कैलास पाटील आणि सागर उलवेकर। गोलंदाजी मार्फत तयार आहे, पंचांचा सिग्नल आलाय, सामना चालू। गोलंदाज ओमकार, नक्कीच ओमकार पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला दिसतोय पंचांच्या उजवीकडून। पहिला चेंडू आणि आपण बघायला गेलं तर चांगला अटेम्प्ट आहे त्यावेळेस, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। आपण प्रेक्षकांना विनंती करूया एकदा आपण इथून कोणत्याही प्रकारची कॉलिंग करू नये, पंच तिथे आपला निर्णय घेणार आहेत, आपण त्यांना ती जबाबदारी त्याचसाठी दिलेली आहे। इथून कोणत्याही प्रकारचा निर्णय आपण ओरडून सांगू नये। यावेळेस मात्र क्लीन चिट आलाय नक्कीच आणि पहिला निर्धाव चेंडू आपण बघत असतो पवन, प्रत्येकाला वाटतं गोलंदाजी करत असताना की अशा प्रकारचा आवाज आला की बॅटची कडा गेली की काय, तर त्यावेळी कदाचित बॅट आणि पिचचा सुद्धा स्पर्श झालेला असतो। यावेळेस मात्र पहिला निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय हा गोलंदाज ओमकार। सामना करेल यावेळेस पुन्हा एकदा कैलास पाटील, मॅन इन फॉर्म। दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला। यावेळेस मात्र आपण बघतोय बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळतीये आणि या माध्यमातून मात्र संघाचा श्री गणेश होतोय। एक धाव धावफलकावर लागली। तर आपण बघतोय यावेळेस साई कृपा लंच होम चांगली सोय केली आहे, तर आपण आस्वाद घ्यायचा आहे। दुसऱ्या दिशेला सुद्धा काशीनाथ वाजेकर यांचा सुद्धा स्टॉल आहे, तिथे सुद्धा आपण आस्वाद घ्यायचा आहे। तर दरम्यान बोलतोय सामन्याकडे चांगली गोलंदाजी बघायला मिळते। सुदर्शन यावेळेस यॉर्कर लेनचा पुरेपूर वापर करतोय आणि 2 वारंवार निर्धाव चेंडू टाकलेत, एक बाईच्या स्वरूपात संघाचं खातं खोललंय। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चांगला होता मात्र दिशा भरकटलेली होती आणि पहिला अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ओमकारच्या माध्यमातून। संघाची धावसंख्या बिनबाद 2। नक्कीच आपण बघतोय वारंवार एखादा गोलंदाज विरुद्ध दिशेने जेव्हा निर्णय जातो तेव्हा पंचांकडे नक्कीच बोट दाखवत असतो, मात्र पंच आमचे क्वालिफाईड आहेत। यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडूचा वेग इतका होता की फलंदाजाला टायमिंग दिलेला नाहीये, तदरम्यान मात्र आलेली आहे एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या बिनबाद 3। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हाताळण्यासाठी ओमकारने जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावली आतापर्यंत। या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे। फलंदाज कैलास ऑन स्ट्राइक आहे। इथून मात्र पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतीये
पंचांच्या हात जमिनीला समांतर होत आहेत. हा मात्र आलेला दुसरा स्क्वेअर चेंडू 4 धावा धावफलकावर लागताना दिसत आहेत. खर तर चांगली गोलंदाजी सुदर्शन आपल्याला पाहायला मिळते. ओमकारच्या माध्यमातून ज्या फलंदाजानं अर्धशतक झळकावलंय मागच्या सामन्यात त्याला मात्र शांत ठेवण्यात आतापर्यंत यशस्वी ठरला आहे गोलंदाज ओमकार. नक्कीच स्पीडअप करायचा आहे. इथून मात्र मोरबे संघाचा प्रतिनिधी आमचे परम मित्र आहेत, त्यांना अपेक्षा आहे की मोठी फटकेबाजी झाली पाहिजे. इथून मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय वारंवार चांगली गोलंदाजीचा नजराणा या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आलेला निर्धाव चेंडू, धावसंख्या आहे तिथेच बिनबाद 4. कैलास ऑन स्ट्राइक. इथून मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा वारंवार आलेला निर्धाव चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. नक्कीच 4 निर्धाव चेंडू. कोण विश्वास ठेवेल का की याच कैलासनं मागील सामन्यात तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं होतं. यालाच तर क्रिकेट म्हणतात. स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळेस शॉर्ट मिडॉच्या क्षेत्ररक्षकाकडे चांगली फेकी आणि तितकंच चांगलं कलेक्शन मागे होत आहे आणि चांगली अशी कव्हर आली आहे. दरम्यान पहिलं षटक मार्ग संपला असताना 5 धावा धावफलकावर लागतायत, त्या म्हणजे मोरबे संघाच्या. तर नक्कीच आपण बघतोय चांगलं आयोजन, यशस्वी आयोजन. यावेळेस हाय व्होल्टेज सामना आहे मोरबे आणि रावे या संघादरम्यान. तर नक्कीच गणेश आपण बघतोय या सामन्यामधून जो बाजी मारणार आहे तो सांगुर्ली संघासमोर खेळणार आहे सुपर 4 साठीचा सामना. सांगुर्ली संघाला देखील नशिबाचा कौल मिळाला आहे चिठ्ठीच्या माध्यमातून. इथून मात्र नौका गोलंदाज आदित्य पाटील. कैलास आपण बघतोय मागातपासून वारंवार त्याचाच उल्लेख होतो. इथून मात्र तशा प्रकारची फटकेबाजी करण्याची गरज आहे. आदित्यचा पहिला चेंडू, तशाच प्रकारचा यॉर्कर आणि इथून मात्र बघायला गेलं तर एकच धाव आणि पूर्णपणे कैलासला शांत ठेवलं. यावेळेस मात्र या सामन्यात एक कुठेतरी थंडावलाय का काय कैलास. मात्र चांगली दर्जेदार गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय आदित्यच्या माध्यमातून. ऑन स्ट्राइक यावेळेस असणार आहे सागर. सागर उलवेकर ऑन स्ट्राइक. सुंदर चेंडू आणि फलंदाज मात्र तंबूच्या आसरेला. सागर उलवेकरच्या पारीचा अंत यावेळेस मात्र झालेला आहे. आपण बघतोय नक्कीच हा यष्टीरक्षक चौथा झेल पकडलाय चंदननं. नक्कीच चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल. पहिला गडी गारद झालाय आणि तंबूच्या आसऱ्याला गेला. यावेळेस मात्र मोरबे संघाचा कुठेतरी मोरबे संघ अडचणीत आलाय. नौका फलंदाज आपल्याला दिसतोय संकेत भगत. यावेळेस यासाठी आमचे सन्माननीय संजय भोपी यांचे इथे आगमन झालं आहे. स्वागत करत आहोत. युवा क्रांतीवीर चषकातले महत्वाचं एक नाव आहे संजय भोपी. स्वागतम. धन्यवाद. नक्की आपण बघतोय दिलीप भोपी सर 6 धावा फक्त धावफलकावर लागल्यात. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक झालाय. 8 चेंडूंचा खेळ झालाय. इथून मात्र बघायचंय 10 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. या 10 चेंडूवर मोठ्यात मोठी धावसंख्या लावण्याचा ओघ असणार मोरबे संघाचा. एक फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. यावेळेस मात्र गोलंदाजी एवढी दर्जेदार होतीये की पूर्णपणे अपयशी ठरला आतापर्यंत या 8 चेंडूंवर मोरबे संघ. यावेळेस मात्र समालोचकाला सुद्धा उत्तर देत असताना हा आलेला स्ट्रेट डाईव्हचा एक टेक्निकल बिग ब्रँड क्लीन षटकार. यावेळेस आपण बघतोय 6 धावा. हो इथून मात्र काय नाही. थोडे मागे व्हा रेषी. विनंती करतो आपण मागे झाला. मागे समोर उभे आहेत पेक्षा मागे या थोडे. चला सामना चालू करा. सामना चालू होत्या. सामना चालू करा.
हा सामना चालू करा. तर नक्कीच आपण तिथे कोणत्याही प्रकारचं काहीच झालेलं नाही मित्रांनो, उगाच गर्दी करू नका. सामना चालू करायचा आहे पंच. आपण बघतोय एक बिग ब्रँड षटकार आलाय. इथं कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा स्वीकारला जाणार नाहीये. इथून मात्र दरम्यानचा पुढचा चेंडू, एक उसळी घेतलेला बाउन्सर पद्धतीचा चेंडू आहे. वन बाउन्सचा सिग्नल आलेला आहे. त्या दरम्यान मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि आपण बघतोय धावसंख्या झाली आहे पहिले दशक मार्गस्थ असताना 12 धाबा धावफलकावर लागल्यात. आपण बघतोय एक संयमी खेळ, चांगली गोलंदाजी या माध्यमातून. इथून मात्र लेग कटर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता सुदर्शन. इथून मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक केलाय आणि फलंदाज मात्र इथं जागचा उभा राहिलाय. संकेत भगत आपण बघतोय एक षटकार खेचलाय, मात्र 2 चेंडू निर्धाव देखील खेळलाय. यावेळेस चांगला असा मिड विकेटच्या दिशेने तटवलेला चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकानं गॅदर केलाय. दरम्यान मात्र एक धाव मिळतीये आणि एका धावेच्या माध्यमातून षटक संपलंय आणि 13 धावा धावफलकावर आल्यात. तर मगाशी आपल्याला शेखर यांनी सांगितलं की जी दुःखद घटना घडली आहे, तर नक्कीच आपण बघतो नेहमीप्रमाणे मी येते ग आई म्हणून घराबाहेर पडलेली ती परतून आलीच नाही. नारादामाने तिला मृत्यूच्या दाढेत लोटलं असतानाही मृत्यूशी झुंजत राहिली. ज्वालांनी अंग भाजलेल्या अवस्थेत जगण्यासाठी झुंजत राहिली. डॉक्टरांच्या शर्यतीचे प्रयत्न आणि सर्वांची प्रार्थना नियतीच्या कानावर गेलीच नाही. अखेर 8 दिवसांची झुंज थांबली आणि तिने जगाचा निरोप घेतला. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर दाली आलेले तिचे पार्थिव पाहून माता पित्यांसह समस्त पंचक्रोशीला हंबरडा फुटला. तिच्या निधनाने स्तब्ध झालेल्या महाराष्ट्रातून मागणी झाली त्या नराधामाला फाशीवर लटकावा. आणि अशा या आपल्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि पुन्हा एकदा बोलूया या सामन्याकडे. हा सामना आपण पाहतोय, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 13 धावा धावफलकावर. यावेळेस पॅराशूट फटक्याखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक घेतलेला चांगले झेल घेतली मला तर वाटतं, पण इथं षटकार आलाय. नक्कीच चांगली अशी कामगिरी आणि गुड कॉल फ्रॉम दिस फिल्डर. नक्कीच 6 धावा मिळतात. एक उत्कृष्ट दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फलंदाज संकेत भगतच्या बॅटून मधून आलेला दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 19 झालेली आहे. शेवटचा षटक मार्गस्थ असताना स्लॉग ओव्हरचा षटक, त्याला प्रत्युत्तर देताना चांगली सुरुवात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने गेलाय आणि यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आणि दुसऱ्या धावाला चांगल्या प्रकारचा प्रयत्न आलाय. नक्कीच 2 धावा मिळतात, ज्या 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली आहे 21 धावा. आपण बघतोय दुसरं दशक मार्गस्थ लागलंय. शुभ आकडा आहे आजचा दिवस. संकष्टी चतुर्थी आहे. गणरायाचं स्मरण करून इथे मात्र क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. या आराध्याचा बघायचा आहे. 21 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्फत यावेळेस तयार असणार आहे. पुन्हा एकदा टॉपेज झाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल बाद होणार की नाही आणि यावेळेस मात्र किरण पाटीलने घेतलेला एक सुंदर असा झेल आणि संकेत भगत बॅक टू पॅव्हेलियन. तर नक्कीच याच्या पुढचा सामना यातून जिंकेल तो आणि सांगुर्ली संघादरम्यान असणार आहे. तर सांगुर्ली संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण या स्टेजच्या समोरून येऊन लाईनअप करून जायचं आहे. तर नक्कीच थोड्याच वेळात आपण इथे उपस्थित राहायचं आहे, कारण की कर्णधाराला सुद्धा विनंती असेल की ही जबाबदारी आपण पार पाडायची आहे आणि त्यानंतर आपण क्षणाचाही विलंब न करता आपण इकडे समालोचन कक्षाकडे वाटचाल करायची आहे.
चेंडू झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक कैलास. या वेळेस मात्र कैलासला पूर्णपणे जागचं बंदिस्त केलंय या तिन्ही गोलंदाजांनी. आणि विचार कोण करू शकतं का, ज्या फलंदाजांनी 17 चेंडू आणि 50 धावा लगावल्या होता तो फलंदाज मात्र 7 चेंडूंचा खेळ करत असताना फक्त 2 धावांवर खेळतोय. गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि हा मात्र पॅराशूट फटका. इथून मात्र कोणती चुकी होत नाहीये आणि खराब खेळी या मात्र वेळीच होतीये कैलासची. 8 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आला. आणि इथून मात्र ज्या प्रकारचा वाटा, मोठा सिंहाचा वाटा पहिल्या मॅच मध्ये आपण बघायला गेलं त्या जोरावर बाय देखील मिळाली आहे मोठ्या संघाच्या रूपानं. आणि इथून मात्र हा वाटा पूर्णपणे निष्फळ झालाय, कारण की यावेळेस हा फलंदाज मात्र चुकतोय आणि यावेळेस चुकीला माफी नसणार आहे, कारण की सामना बिग फाईट आहे. शेवटचा सामना आपण बघतोय याच्यानंतर असणार आहे सांगुर्ले आणि यातून जिंकेल त्या दरम्यान. इथून मात्र दरम्यानचा पुढचा चेंडू, ब्लॉक होल लाईनचा चेंडू आणि पुन्हा एकदा गडीगा रद्द होतोय की काय मात्र बघायचं आहे. पंच सिग्नल द्यायचा आहे. एकेरी धाव आणि नक्कीच षटक संपलंय. तर 22 धावा कुठून 23 धावांचा माफक असं आव्हान ठेवलंय. पण या 23 धावाला तोकडं समजून चालणार नाहीये, कारण की कालच्या सामन्यात जर बघायला गेलं तर 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता होती मोह संघाला. एक इझी क्रिकेट खेळण्याच्या नादात मोह संघ मात्र पूर्णपणे घरच्या दिशेला वाटचाल करून गेला. इथं पराजयाचा सामना करून ज्यावेळी गरज होती 3 चेंडू आणि 9 धावांची त्यावेळेस मात्र षटकार खेचला होता. त्यानंतर एक वाईट चेंडू आला होता आणि 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू खेळला होता. तर विनंती करेन सामना स्पीडअप गोड आवाज ऐकणार आहोत या स्पर्धेच्या दुसरं सत्र सांगण्यासाठी माझे मित्र शेखर पाटील. अहो गावाले आम्हाला सहकार्य करणार, तुम्ही बाजूला हो ना गावाले. तर मला सामना लगेच चालू करायचा आहे. आयोजकांना विनंती आहे, राजनजी झाले त्यांना सगळ्यांना बाजूला घ्या. तिथून फक्त तिथं खेळाडू राहू देत, सगळ्यांना बाजूला घ्या. फक्त 9 खेळाडू, बाकी सगळ्यांना बाजूला घ्या. तिथून सगळ्यांना बाजूला घ्या. हॅलो हॅलो. तर क्षेत्ररक्षण लावायचं आहे मोरबे संघ आपण लगेच. तर उत्तर हातामध्ये आपण पाहू शकाल रावे संघाला गरज आहे 3 षटकं आणि 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहू शकाल एक लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु हाय व्होल्टेज होतात नक्कीच. कारण रोहित पाहिलं तर जे लो स्कोरिंगचे सामने असतात ते हाय व्होल्टेज पाहायला मिळतात, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच कारण बॅट्समॅनला गरजेचं असतं की डबल माइंड मध्ये 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावा आहेत. आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक फलंदाज किरण पाटील, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज नितेश. गोलंदाजी मार्कवर. तर नक्कीच कालच्या पद्धतीचा सामना होता त्याच पद्धतीचा हा सामना सुद्धा आहे. आपण पाहिलं 18 चेंडू 24 धावांची गरज होती मोह संघाला आणि इझिली घेतल्यामुळे तो सामना गमावला होता. परंतु या सामन्यामध्ये काय घडेल, येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 23 धावांची. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. कैलास पाटील पहिला चेंडू किरणसाठी चेंडू होता. आपण पाहिलं असेल पॅडवर चेंडू पडला गेला. पंचांनी यावेळेला दर्शवलं गेलं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि या एका धावेच्या बरोबरीनं खातं खुललं गेलं. सांगुर्ली संघाचा कर्णधार सागर
पारधी आपण कुठे असाल तर या आपण व्यासपीठावर. सागर पारधी, सागर पारधी आपण यायचं. पहिल्या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपामध्ये एकदा वाली. आता मात्र ऑन स्ट्राईक आहेत फलंदाज नितेश पाटील आणि गोलंदाज कैलास पाटील. या वेळेला मात्र उडवलं गेलंय चेंडूला. मोठा फटका इथे खेळतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला दणदणीत षटकार. सुबोध वाकडीकर आपण कुठे असाल तर या आपण व्यासपीठाजवळ. सुबोध वाकडीकर. तर या षटकाराच्या बरोबरीने आपण पाहू शकाल रावे संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 7 धावा. 23 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 7 धावा जमवल्यात. आता मात्र येणारे चेंडू असतील 16 आणि गरज असेल 16 धावांची. 16 चेंडू 16 धावा आपण पाहू शकाल. सामना कोणाच्या बाजूने झुकला जाईल इथं मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी करताना आज रावे संघाला पाहिला आणि आज मात्र फलंदाजीच्या जोरावर गोलंदाजी असेल चांगला परफॉर्मन्स. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळला जात आहे. मिडल मध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 8 धावा धावफलकावर. 23 धावांचा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावर आलेत. अद्याप आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. चेंडूचा जर विचार केला आपण तर 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेला किरणसाठी चेंडू होता. चांगला कार्पेटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं संघ पोहोचतोय 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर अद्यापर्यंत लागले गेले. 23 धावांचा पाठलाग करताना कारण षटकार मात्र आलाय आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर आणि त्यानंतर या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे एकेरी दुहेरी धाव जरी घेतली तरी आपण सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. त्या उद्देशाने फलंदाजी मात्र पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या वेळेला मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकाल उचली घेतोय. बॅकफुटवर गेले फलंदाज. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर असेल 9 धावा. पहिला षटक आहे. एक चेंडू बाकी आहे. या वेळेला आपण पाहू शकाल कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जातोय. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल चेंडूच्या मागे धावतायत. चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि शेवटच्या क्षणाला फेकी झाली. दरम्यान आल्या 2 धावा आणि या 2 धावीच्या बरोबरीनं रावे संघाची धावसंख्या आहे 11 धावा. 11 धावा आपण पाहू शकाल धावा आहेत धावफलकावर. अद्याप जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. म्हणजे नक्की जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर 1 धाव जरी आली तर रावे संघ जिंकू शकतो. या सामन्यामध्ये पाहणं गरजेचं बनतंय. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्पीडअप करायचंय मोरबे संघ. क्षेत्ररक्षण लावायचं आपण. पंच आपण सांगा. सागर सांगुर्ली संघाचं कर्णधार सागर पारधी या आपण मंचामध्ये इथे बसून राहा. लगेच सामना आपला असेल. आपले सर्व खेळाडू घेऊन या कारण आयोजकांची विनंती आहे की ज्या वेळेला सामना सुरू होईल त्यावेळेला आपण इथून लाईनअप मध्येच मैदानामध्ये उतरायचं. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. आपण पाहू शकाल नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय. नाईट रजनीची क्रीडा स्पर्धा आहे. या युवा क्रांतीवीर चषक 2020 मधील आपण शानदार पर्व पाहू शकाल आणि अद्याप जर आपण पाहिलं तर रोहित जर पाहिलं तर 2:10 झालेत आणि तरी पण प्रेक्षकांची जर गर्दी आपण पाहिली तर खूप सारी गर्दी आहे. म्हणजे नक्कीच या वेळेला जर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी प्रेक्षक आहेत म्हणून क्रिकेट हा चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतो किंवा आनंद घेऊ शकतो असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज तयार. संकेत भगतचा पहिला चेंडू हलकासा बाउन्स झाला. किरण पाटील या वेळेला आपण पाहू शकाल झेड उडाला गेलाय. फलंदाज होतोय बाद पहिला. किरण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अकरा चेंडू 12 धावांची गरज आहे. स्पीडअप करायचंय पंच आपण सातत्याने सांगा. कारण सर्वजण आपण पाहतोय रावे संघ दुरून आलाय. त्यानंतर मोरबे संघ आपण पाहिला तो सुद्धा दुरून आलेला संघ आहे.
या वेळेला आपण पाहू शकाल चांगला फटका आहे, या वेळेला चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आउट ऑफ द पार्क, षटकार. नक्कीच रोहित, आपण पाहिलं तर ज्या वेळेला क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये खेळाडू उतरत असतात त्यांना सुद्धा कोणताही आपला संघ हारावा अशी इच्छा नसते. पाठीराखे इथून बाहेरून सांगत असतात की असं खेळ तू तसं खेळ, परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं तो कोणताही पाठीराखा असू, कोणत्याही संघाचा पाठीराखा असू दे, परंतु ज्या वेळेला मैदानामध्ये उतरायची वेळ येते त्यावेळेला त्या प्रेक्षकाला सुद्धा समजतं की काय क्रिकेट आहे. कारण पाहिलं आपण तर दडपण असतं प्रत्येक खेळाडूवर, कारण आपले 100 प्रेक्षक असतात आणि ज्या वेळेला डॉट चेंडू होत असतो त्यावेळेला त्याला कुठेतरी ऐकणं गरजेचं भाग पडतं. षटकाराला तर कौतुक करतात, अशा पद्धतीचा हा क्रिकेट आहे. परंतु या वेळेला थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहू शकाल चेंडू जातोय तिथे, आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या मागे पळतायत, धावतायत, परंतु दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या 2 धावा आणि या 2 धावीच्या बरोबरीनं रावे संघ पोहोचतोय 19 या आकड्यावर. 19 धावा, अद्याप 4 धावांची गरज आहे. या वेळेला आपण पाहू शकाल काय घडलं गेलंय, असं वाटलं होतं की फलंदाज सोडतोय की काय चेंडू, परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजानं बाट फिरवली आणि एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या बरोबरीनं 20 धावा. आता मात्र 3 धावांची गरज आहे. पूर्णपणे आपण पाहू शकाल विजयाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करताना रावे संघाला, कारण पाहिला पण तर रावे संघ सातत्यानं पनवेल तालुक्यामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये खेळत असतो आणि चांगला खेळ रोहित त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहिलाय. त्यामध्ये सर्वांचा सपोर्ट, कारण क्रिकेट जर खेळ मित्रांनो आपण पाहिला तर 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्या 11 खेळाडू ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतात त्यावेळेला त्यांनी सर्वांचा परफॉर्मन्स, सर्वांनी दिलेलं सहकार्य, सर्वांचं एफर्ट हे खूप गरजेचं असतं. ते मात्र रावे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या वेळेला आपण पाहू शकाल लोअर फुलटा चेंडू होता, फायदा उठवता आला नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपला गेलाय, फलंदाज होतोय बाद. नक्कीच रोहित, चिंचोलीच्या टुर्नामेंटमध्ये आपण कॉमेंट्री केली होती तिथे मात्र, आणि सामना सुद्धा आपण पाहिला की वाकडी आणि नेरे 16 चेंडूमध्ये 16 धावांची गरज, परंतु तो आऊ नामक फलंदाज तो 5 झाल्यानंतर गोलंदाजी धारदार केली आपण पाहिलं नेरे संघानं, आणि तिथे मध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता, परंतु तुरमाळे संघाने त्यांना परास्त केलं आणि तुरमाळे संघानं मात्र ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. आणि दिनेश गायकरच्या नावावर आपण पाहिलं तर 2 बाईक अद्याप आपण पाहिलेत, परंतु या वेळेला आपण पाहू शकाल विजयी फटका येतोय फलंदाजाच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या बरोबरीनं रावे संघाने विजय संपादन केलंय. तर इथे मात्र या मोरबे संघाचा प्रवास मात्र थांबला गेलाय आणि आता मात्र त्यांना परतीच्या मार्गावर जावं लागतंय, परंतु दोन्ही संघाचं आपण अभिनंदन करूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. रावे संघ आणि मोरबे संघ सेकंड करा आणि कर्णधार आपण टॉस साठी या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गजाननजी घरात. चला उठा आपण आता, चला सकाळ झाली, पहाट झाली. गजाननजी घरात साहेब. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्याचा. लो स्कोरिंग सामना होता आणि लो स्कोरिंग ज्या वेळेला सामना होतो रोहित त्यावेळेला गोलंदाजाला श्रेय दिलं जातं आणि इथे सुद्धा आपण गोलंदाजाला श्रेय देतोय. नितेश पाटील ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 9 धावा आणि 2 गडी बाद केले होते.